नमस्कार मंडळी. आता पार्थ जो आहे तो काव्याकडे येतो आणि काव्याला म्हणतो, की "काव्या, आता तुम्ही खुश असाल ना? कारण ॲटलीस्ट एक इच्छा तरी मी तुमची पूर्ण केली आहे डिव्होर्स देण्याची." तर काव्या फक्त त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा पार्थ म्हणतो, "हे बघा, तुम्हाला खूप दिवसापासून डिव्होर्स हवा होता, जे फायनली मी दिलेलं आहे आणि आता फक्त तुम्ही IASचा अभ्यास करा. छानपैकी IAS होऊन दाखवा आणि तुमचे स्वप्न तुम्ही फॉलो करा. मी इतके दिवस रागिष्ट पार्थ म्हणून जे वावरत होतो ते मलाही नाही आवडलं आणि मी त्याबद्दल खूप सॉरी आहे काव्या." असं बोलल्यानंतर ना काव्या म्हणते, "पार्थ, तुम्ही हर्ट होता म्हणून तुम्ही तसं वागत होता. त्यामुळं त्यात चुकीचं काहीच नाही." तर पार्थ म्हणतो, की जरी तसं असलं तरी मी तसा नव्हतो ना. मी किशोर कुमारांची गाणी ऐकणारा, सकाळ-सकाळची कॉफी घेऊन माझा दिवस आनंदात घालवणारा, तसा पार्थ मी होतो. आणि हे तोंड पाडून दिवसभर फिरणं हे मला अजिबात जमत नाही बरं का. काव्या हे सगळं बोलताना पार्थ थोडासा इमोशनल होतो आणि काव्या म्हणते, "पार्थ." आणि तेव्हा पार्थ म्हणतो, "काही नाही, मी ठीक आहे." आणि आता पार्थ हेही म्हणतो, की "हे बघा काव्या, जे झालं ते झालं. आता आपण फक्त चांगल्या आठवणी जमा करूया. जेणेकरून आपण जेव्हा वेगळे होऊ, तेव्हा आपण फक्त आपल्या चांगल्या आठवणींसोबत आपण एकत्र होऊ, वेगळं होऊ. त्यामुळं आता आपण सगळं रुसवे-फुगवे साईडला ठेवूया." काव्या म्हणते, "ते सगळं ठीक आहे, पण काका-काकूंचं काय?" आता काव्या ऑब्व्हियसली ती डिलेमामध्येच आहे, की पार्थने हे डिसिजन घेतलेलं आहे म्हणून. तर आता ती काका-काकूंचं बोलल्यानंतर पार्थ म्हणतो, "काही नाही, आपण जाऊन सरळ सांगायचं त्यांना." असं पार्थ म्हणतो. इकडे आता काव्या म्हणते, की "पार्थ, काका-काकू हे शॉक डिझर्व्ह करणार नाहीत." तर पार्थ म्हणतो, "काही का असेना, का आपल्याला सत्य तर सांगावंच लागणार आहे. या गोष्टीपासून आपण पळपुटेपणा करूच शकत नाही." तर काव्या म्हणते, "नाही, पण ते खरंच खूप टेन्शन घेतील आणि खूप त्रागा करून घेतील." पार्थ इथे काव्याला म्हणतो, "तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ते बोलून घेतो. कारण जर तुम्ही बोललात, तर तुम्हाला सगळ्यांची बोलणी खावी लागतील आणि मेन सगळे तुम्हाला दोष देतील. त्यामुळं मला हे सगळं आवडणार नाही." आणि मग आता काव्य लगेचच म्हणते, की "जर तुम्ही बोलणी करायला गेलात, तर सगळेजण तुम्हाला बोलतील आणि हे मला बघवलं जाणार नाही." तर मग पार्थ म्हणतो, "म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? का बघवलं जाणार नाही?" तर काव्या म्हणते, की "मला म्हणायचंय, की तुम्ही एकटे बोलणे नका खाऊ. जे आहे ते आपण दोघं मिळून करूया." काव्य म्हणते, की "अहो, मला असं म्हणायचं होतं, की आपण बोलताना दोघे मिळून जाऊया, बाकी काहीच नाही." तर आता पार्थ म्हणतो, "ठीक आहे, मग आता कसं सांगायचं आपण घरच्यांना? सगळ्यांना लेटर्स देऊयात का?" तर आता काव्या म्हणते, "माझे बाबा नेहमी म्हणतात, जर काही एखादी गोष्ट सांगायची आहे घरच्यांना आणि आपल्याला भीती वाटत असेल, तर आपण सगळ्यांना सांगण्याच्या ऐवजी एकेकांना जाऊन सांगणे योग्य असतं." तर आता पार्थ त्याच्या मजेशीर वेमध्ये येतो आणि म्हणतो, की "अच्छा, म्हणजे प्रत्येक वेळेला माझी आई कशी बोलते, तसं तुझे बाबाही काहीतरी बोललेत." या गोष्टीचा आनंद झाला मला. आणि मग काव्या म्हणते, "पार्थ, मला तुमची हीच गोष्ट भावते." तर पार्थ म्हणतो, "कोणती?" पार्थ मागे असतो आणि काव्या सांगते, की "अरे, तुम्ही हे जे टोमणे मारतात ना प्रत्येक गोष्टीला, ते मला आवडतं." तर आता पार्थ म्हणतो, की "तुमच्याकडून शिकलंय म्हणजे आवडणारच ना तुम्हाला." तर काव्या म्हणते, "काही पण नका बोलू हं. मी अशी प्रत्येक वेळेला टोमणे नाही मारत." तर पार्थ म्हणतो, की "जाऊ दे, आपण मुद्दा भरकटतोय असं मला वाटतं." तर आता काव्या म्हणते, "भरकटू दे ना. जर आपण हे असं भरकटण्याने जर आनंदी राहणार असू, तर काय हरकत आहे भरकटायला मुद्दा?" एकदम पार्थ जो आहे इतकं प्रेमाने पाहत असतो ना तिच्याकडे. तर आता पार्थ म्हणतो, की "हे असं डिव्होर्स फाईल करून आल्यानंतर ना, म्हणजे पिटिशन दाखल करून आल्यानंतर ना, असे हसणारे कपल आपण पहिलेच असू." तर काव्या म्हणते, "हो, मे बी." तर काव्या म्हणते, "ठीक आहे, मग आता कसं करायचं? एकटं-एकटंच बोलूया ना?" तर आता पार्थ म्हणतो, "ठीक आहे, मी आईशी बोलेन." तर आता काव्या म्हणते, की "मी विक्रम बाबांशी बोलेन." आणि एकदम तिला पण कळतं, की ती बाबा म्हटली पहिल्यांदा. कारण ती काका बोलते नेहमी, म्हणून पार्थ एकदम तिच्याकडे पाहतो. तर लगेचच ती विषय डावलते आणि म्हणते, की "विक्रम काकांशी मी बोलते."